तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलवरून आपण फॉर्म भरून राहिलेलो आहोत. ओके, काही विद्यार्थी मला रिक्वेस्ट करत होते की टेटचा फॉर्म मोबाईलवरून कसा भरावा याबाबत व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मोबाईलच्या माध्यमातून तुमचा जो स्मार्टफोन आहे त्याच्या माध्यमातून आपण जे आहे फॉर्म भरणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला जे आहे वेबसाईट ओपन करायची आहे. IP ॲड्रेस तुम्ही बघून घ्या. हे बघा, हा वर जो तुम्हाला दिसून राहिलेला आहे हा IP ॲड्रेस आहे. हा तुम्ही कॉपी करून घ्या. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सेम टू सेम IP ॲड्रेस तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये कॉपी पेस्ट करायचे आहे आणि तुम्हाला बघा वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. आता इथे सर्वात आधी तुम्हाला हे बघा न्यू रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. इथे तुम्हाला बघा कर्सर, बघा व्हाईट कलरचा कर्सर तुम्हाला इथे जे आहे स्क्रीनवर दिसून राहिलेला असेल. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर हे बघा बेसिक इन्फॉर्मेशन सर्वात आधी तुम्हाला फिलअप करायची आहे आणि इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे चूक करायची नाही. बेसिक इन्फॉर्मेशन चेंज करता येत नाही, म्हणून बघा बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये चूक करायची नाही. इथे तुम्हाला टोटल 5 स्टेप तुम्हाला हे बघा 5 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू आणि बघा काही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे असतील ते तुम्हाला इथे जे आहे करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे आहे. तर सर्वात आधी इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचे आहे. ओके, आणि बघा हे जे नाव तुम्ही टाकणार आहे इथे हे तुम्हाला 10वीच्या मार्कशीटनुसार टाकायचे नाही. तुमचे नाव जे आहे ते तुम्हाला तुमच्या ID प्रूफ जे तुम्ही सेंटरवर घेऊन जाणार आहात, तुम्ही पॅन कार्ड घेऊन जात असाल किंवा तुम्ही आधार कार्ड घेऊन जात असाल किंवा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन घेऊन जात असाल, तर जे प्रूफ तुम्ही सेंटरवर घेऊन जाता त्या प्रूफमध्ये तुमचे जे नाव लिहून असते त्याचप्रमाणे तुम्हाला इथे नाव लिहायचे आहे. ओके, 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे लिहायचं नाही. इथे लिहून आहे बघा, द नेम एंटर्ड इन द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म शुड मॅच एक्झॅक्टली विथ द रिक्विजिट डॉक्युमेंट्स, फोटो ID etc. ओके, टू बी प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. ठीक आहे, तर 10वीच्या बेसवर तुम्हाला ते भरायचे नाही आहे. काही फॉर्ममध्ये जे आहे 10वीच्या बेसवर मागत असतात, तर काही फॉर्म भरत असताना फोटो ID जे तुमचे प्रूफ आहे त्यानुसार ते मागत असतात. ओके, तर तुमचं जे तुम्ही घेऊन जाणार आहात, जसं बघा आधार कार्ड असेल तर त्यावर जसं नाव आहे तसं तुम्ही इथे लिहायला पाहिजे. फर्स्ट नेम म्हणजे तुमचे नाव असते. ओके, त्यानंतर तुम्हाला मिडल नेम टाकायचे आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाकायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या बघा मोबाईल नंबर इथे फिलअप करा. मोबाईल नंबर अजिबात चुकवायचा नाही, कारण OTP त्यावरच OTP तर येणार नाही, पासवर्ड त्यावरच येणार आहे. तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या बघा मोबाईल नंबरवर येणार आहे, म्हणून मोबाईल नंबर तुम्ही चुकवू नका. त्यानंतर बघा कन्फर्मसुद्धा करायचे आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर. त्यानंतर एखादा तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता. जर तुम्ही 2 सिम वापरत असाल तर बघा दोनही नंबर तुम्ही टाकून द्या. ओके, त्यानंतर बघा ईमेल ID तुम्हाला टाकायचे आहे. जो ईमेल ID तुमचा सुरू आहे, एक्झामिनेशनसाठी तुम्ही सेपरेट ईमेल ID बनवायला पाहिजे आणि एक्झामिनेशनसाठी तोच ईमेल ID तुम्ही यूज करायला पाहिजे आणि त्याचा पासवर्डसुद्धा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्याचा पासवर्ड तुम्ही कधीही विसरणार नाही. ठीक आहे, ईमेल ID इथे टाकायचा आहे आणि डोमेन नेम इथे तुम्हाला बघा फिल करावा लागते. ओके, डोमेन नेम तुम्ही नॉर्मली आपण लोक बघा जीमेल अकाउंट बनवत असतो, तर जीमेल तुम्हाला इथे जे आहे सिलेक्ट करायचे आहे जर तुमच्या जीमेलचा असेल तर. आणि ईमेल ID टाकताना बघा संपूर्ण तुम्हाला इथे जे आहे ईमेल ID टाकायचं नाही. तुम्हाला तुमचे बघा @पासून बघा बघा इकडे दिलेला आहे. ओके, @gmail.com. तर @पर्यंत तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचे आहे पहिल्या रकान्यामध्ये इथे. ओके, इथे बघा तुम्हाला इथे कर्सर दिसून राहिलेला असेल. ईमेल ID मध्ये तुम्हाला संपूर्ण ईमेल टाकायचा नाही, फक्त जीमेलपर्यंत तुम्हाला इथे टाकायचे आहे. पासून ओके पर्यंत तुम्हाला इथे टाकायचे आहे. पासून समोर इथे यांनी दिलेला आहे आणि खाली बघा कन्फर्म ईमेल ID आहे, तर इथे तुम्हाला संपूर्ण ईमेल टाकायचे आहे. ओके, संपूर्ण ईमेल खालच्या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर सिक्युरिटी कोड तुम्ही जे आहे एंटर करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करून टाका. ओके,
तर हे बघा खूपच बेसिक पेज आहे हा, म्हणून यामध्ये मी तुम्हाला काही फिल करून दाखवलेलं नाही, कारण खूपच जास्त बेसिक जे आहे डिटेल इथे असते. ओके, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला बघा नेक्स्ट पेजवर आपण आता जाणार आहोत. ओके, जिथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावं लागणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर आपण इथे अपलोड करणार आहोत. इथे यांनी म्हटलेलं आहे की क्लिअरली विजिबल पासपोर्ट साईज फोटो इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. हाईट आणि विड्थ जे आहे यांनी इथे दिलेली आहे. नॉर्मली 4.5 सेंटीमीटर इंटू 3.5 सेंटीमीटरच बघा हाईट आणि विड्थ असते, म्हणून बघा टेन्शन घ्यायचं नाही. ओके, टेन्शन फक्त तुम्हाला साईजचे घ्यायचे आहे. किती KB मध्ये फोटो पाहिजे हे फक्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर तुम्हाला मॅनेज करायचे असेल की कमी किंवा जास्त तुम्हाला जर तुमच्या फोटोच्या साईज करायच्या असेल तर तुम्हाला बघा एक मी तुम्हाला वेबसाईट सांगतो. आय एम रिसायझर नावाची वेबसाईट आहे. ओके, तुमच्या स्क्रीनवर येत असेल वेबसाईटचं नाव, तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जे आहे साईज कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता. आता इथे तुम्हाला किती साईज फोटो पाहिजे बघा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यांनी इथे सांगितलेलं आहे की 50 KB पर्यंत तुमची फोटो पाहिजे. 20 KB ते 50 KB पर्यंत तुमची फोटो जी आहे ती इथे तुम्हाला पाहिजे आहे. ओके, आता इथे बघा फोटो चूज करण्याकरिता चूज फाईलवर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होणार आणि गॅलरीमधून तुम्हाला तुमच्या फोटो सिलेक्ट करायचे आहे, ज्याच्या साईज 20 ते 50 KB पर्यंत असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकता. आता बॅकग्राऊंड बघा लाईट असेल तर बघा बेटर आहे. नॉर्मली असं आता बघा माझ्याकडे फोटो नव्हती, जी फोटो आहे ती मी इथे अपलोड करून टाकलेली आहे, कारण बघा मला फॉर्म भरायचा नाही. ओके, मला फॉर्म भरायचा नाही, मी तुम्हाला फक्त सांगून राहिलेलो आहो की फॉर्म कसा भरायचा आहे. तर मी जी फोटो माझ्याकडे आहे ते मी अपलोड केलेली आहे. तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंडची फोटो असेल तर ती तुम्ही प्रिफर करा. ओके, व्हाईट बॅकग्राऊंडची फोटो प्रिफरेबल आहे. तसंही बघा तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडची फोटो टाकली तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना होत नसते. ओके, सहसा काहीही प्रॉब्लेम होत नाही, म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर बघा कॅप्चर फोटो मी तुम्हाला नंतर सांगतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर सिग्नेचर अपलोड करत असताना 10 ते 20 KB पर्यंत तुमचे सिग्नेचर पाहिजे. 10 KBच्या खाली तुमचे सिग्नेचर असायला नको आणि 20 KBच्या वर तुमचे सिग्नेचर असायला नको. 10 ते 20 KB मध्ये तुम्हाला सिग्नेचर ठेवायचे आहे. मी तुम्हाला जी वेबसाईट सांगितलेली आहे imresaizr.com, त्यावर जाऊन तुम्ही 20 KB सिलेक्ट करा. 20 KB सिलेक्ट केलं तर बघा इमेज जी आहे 18 ते 19 KB किंवा 17 KBची बनत असते. ओके, जास्त छोटी इमेज बनवू नका, नाहीतर बघा ती ब्लर होत असते. ब्लर व्हायला नको, म्हणून 18, 19 KB, 17 KB अशा प्रकारे जर तुम्हाला इमेज बनवायची असेल तर 20 KB तुम्ही तिथे टाकायला पाहिजे. 20 KB टाकलं तर 19 KB किंवा 18 KB तुमची इमेज बनत असते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं सिग्नेचर सुद्धा अपलोड झालेलं आहे. ठीक आहे. दोनही ठिकाणी तुम्ही जे आहे आय कन्फर्मवर क्लिक करून घ्यायला पाहिजे. ओके, इथे बघा आय कन्फर्म आहे फोटोसाठी आणि खाली बघा आय कन्फर्म आहे सिग्नेचरसाठी. ठीक आहे. आता बघा आपण आता इथे फोटो कॅप्चर करून घेऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फोटो कॅप्चर करण्याकरिता तुम्हाला काय करायचे आहे, तर फोटो कॅप्चर करण्याकरिता एकतर बघा वेबकॅम तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, परंतु आपण मोबाईलवरून फॉर्म भरून राहिलेलो आहोत, तर वेबकॅम आपल्याकडे नाही. आणि कॅप्चर फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे फ्रंट कॅमेरा तुमचा ओपन होणार नाही. ओके, फ्रंट कॅमेरा ओपन न होता तुम्हाला एक प्रॉम्प्ट दिसेल, तुम्हाला एक एरर दिसेल की फ्रंट कॅमेरा नॉट डिटेक्टेड. फ्रंट कॅमेरा नाही, सॉरी, आपलं काय वेबकॅम इज नॉट डिटेक्टेड अशा प्रकारचा तुम्हाला एक जे आहे एरर इथे तुम्हाला दिसणार आहे. म्हणून कॅप्चर फोटोवर तुम्ही क्लिक करू नका, काहीही फायदा होणार नाही जर तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरून राहिले तर. ओके, आता बघा काही विद्यार्थी टॅबवरून फॉर्म भरत असतील तर टॅबवरून जे आहे कॅप्चर फोटोवर क्लिक केल्यानंतर तुमचा फ्रंट कॅमेरा ओपन होणार आहे. ओके, टॅबवरून हा फंक्शन काम करतो. टॅबवरून हे होत असते. टॅबवरून जर तुम्ही वेबकॅम अटॅच केलेला नाही तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. फ्रंट कॅमेरा ओपन होत असतो, परंतु मोबाईलवरून हे काम करत नाही. ओके, तर बघा मोबाईलवरून तुम्ही काय करायला पाहिजे, तर इथे बघा खाली स्कॅन टू अपलोड द फोटो विया मोबाईल, तर इथे बघा क्लिक हिअर टू स्कॅन लिहून आहे, याच्यावर तुम्ही क्लिक करा. इथे QR
QR कोड इथे सुरू होणार आहे। याची तुम्ही बघा एक QR कोड स्कॅनर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, किंवा बघा तुमचे जे कॅमेरा आहे तुमच्या कॅमेरामध्ये बाय डिफॉल्ट एखादा QR कोड स्कॅनर दिलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही जे आहे सुरू करू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही। तुम्ही तो जो आहे तुमच्या कॅमेरासुद्धा तुम्ही यूज करू शकता, परंतु प्रत्येक मोबाईलच्या कॅमेरामध्ये QR कोड त्यांनी दिलेला नसतो, QR कोड स्कॅनर त्यांनी बघा दिलेला नसतो। अशा वेळेस एक बघा नॉर्मल कोणताही QR कोड स्कॅनर तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि तिथून हा जो आहे QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे। आता तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून हा फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे दुसरा मोबाईल असणे गरजेचे आहे, म्हणजे तुमच्या बघा मित्र किंवा मैत्रीण, तुमचे वडील असतील, तुमची बघा आई असेल तर त्यांचे बघा तुम्हाला बघा मोबाईल यूज करायचे आहे, म्हणजे तुम्हाला 2 मोबाईल इथे लागणार आहेत। फक्त आणि फक्त QR कोड स्कॅन करण्याकरिता तुम्हाला एक फोन पाहिजे। जसंही तुम्ही हा QR कोड स्कॅन कराल तिथे तुम्हाला एक लिंक ओपन होणार, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमचा जो ब्राउझर आहे तो ओपन होणार। ब्राउझर ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला परमिशन द्यायची आहे आणि तुमचे जे फ्रंट कॅमेरा आहे, ज्या फोनवरून तुम्ही क्लिक केलेला QR कोड स्कॅन केलेला आहे त्याचा फ्रंट कॅमेरा आपोआप ओपन होणार आहे। तुम्ही तिथे परमिशन दिल्यानंतर ओके, फ्रंट कॅमेराची परमिशन तुम्हाला तिथे द्यावी लागणार। फ्रंट कॅमेराची परमिशन दिली की तुमच्या ज्या फोनवरून तुम्ही QR कोड स्कॅन केलेला आहे त्या फोनचा फ्रंट कॅमेरा ओपन होणार आहे आणि तिथून तुम्ही तुमची फोटो कॅप्चर करा आणि ती फोटो मग इथे जे आहे अपलोड होत असते। ओके, इथे बघा, हे बघा कॅप्चर्ड इमेज आहे ना, इथे ती तुमची फोटो इथे अपलोड होत असते। ओके, आता हे मी तुम्हाला इथे करून दाखवू शकत नाही कारण माझ्याकडे फोन आहे, ओके दुसरा फोन आहे, परंतु व्हिडिओ त्याचा बनवता येणार नाही। ओके, तर मी जे तुम्हाला सांगितलं आहे तसं तुम्ही करा। पुन्हा एकदा सांगतो, दुसऱ्या फोनवरून QR कोड स्कॅन करा। QR कोड स्कॅन करण्याकरिता स्कॅनर ॲप डाउनलोड करा। तुमच्या कॅमेरामध्ये जर स्कॅनर असेल तर तिथून सुद्धा तुम्ही स्कॅन करू शकता। तिथून स्कॅन केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होणार। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे फ्रंट कॅमेराची परमिशन द्यायची आहे। परमिशन दिल्यानंतर तुमचा फ्रंट कॅमेरा ओपन होणार आणि तिथून तुम्ही तुमची फोटो कॅप्चर करून इथे बघा तुमची फोटो येणार आहे। ओके, कॅप्चर्ड इमेजमध्ये येणार आहे। आता बघा कधी कधी काय असते, वेबसाईट नवीन असते तर अनऑथोराइज ॲक्सेस म्हणून तिथे लिहून येत असते वेबसाईट नवीन असल्यास। ओके, तर अशा वेळेस बघा तुम्हाला टॅबवरून जे आहे करावं लागेल किंवा तुम्हाला लॅपटॉपवरून वेबकॅमने तुम्हाला इथे तुमची फोटो अपलोड करावे लागेल। नॉर्मली आताच बघा तुम्ही फॉर्म भरू नका। ओके, 2-3 दिवसांनी तुम्ही फॉर्म भरा, तोपर्यंत वेबसाईट एकदम रेडी होऊन जात असते। वेबसाईट रेडी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही। जेव्हा वेबसाईट नवीन असते तेव्हा कधी कधी बघा अनऑथोराइज ॲक्सेस म्हणून तिथे लिहून येत असते। ओके, त्यानंतर तो एरर बघा ते आहे IBPS वाले दूर करत असतात आणि त्यानंतर तुमची फोटो इथे आरामात अपलोड होत असते। ठीक आहे, आता इथे बघा आय कन्फर्म करून घ्या, आय कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर इथे नेक्स्ट तुम्हाला करायचे आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुमचे इथे बघा डिटेल्स जे आहे तुम्हाला इथे भरावं लागणार आहे, ते मी तुम्हाला आता समोर सांगणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसऱ्या स्टेपवर पोहोचलेलो आहोत। तिसरी स्टेप म्हणजे तुमचे बघा डिटेल्स तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत। तुमच्या पर्सनल डिटेल्स तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत। यामध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमची कॅटेगरी नमूद करायची आहे। इथे मी OBC टाकून राहिलेलो आहो। ओके, तुमची जी काही कॅटेगरी असेल तुम्ही इथे नमूद करून घेऊ शकता। त्यानंतर इथे यांनी म्हटलेलं आहे की आर यू अ पर्सन ऑफ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% ऑर अबव। ओके, तर तुम्ही जर डिसेबल्ड असाल, दिव्यांग असाल तर तुम्ही ते यस करा, 40% अँड अबव वाले फक्त। ठीक आहे, तर तुम्ही ते यस करा। यस केल्यानंतर सर्वची सर्व इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करावी लागेल। UDID नंबर टाकावा लागेल, टाईप ऑफ डिसेबिलिटी टाकावी लागेल, सब टाईपसुद्धा टाकावी लागेल। ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्वचे सर्व फिलअप करावं लागेल आणि जर तुम्ही डिसेबल्ड नसाल तर तुम्ही ते नो करा, मग तुम्हाला इथे कोणतीही इन्फॉर्मेशन फिल करावी लागणार नाही। ओके, डायरेक्ट तुम्ही इथे खाली येऊ शकता जिथे तुम्हाला इथे नॉन क्रिमी लेअर इथे मागितलेला आहे। तर इथे तुमच्याकडे असेल तर यस करा, नसेल तर नो करा। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा मिळणार नाही। ओके, NCL असणे गरजेचे आहे। ओके, तर इथे तुम्ही यस करून टाका। जर तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला इथे EWS सर्टिफिकेट तुम्हाला इथे यस करावं लागणार आहे। तुम्हाला जर
महिला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही इथे महिला आरक्षणामध्ये सुद्धा यस करू शकता जर तुम्ही महिला असाल तर. तुम्ही बघा ऑर्फन आहात काय असाल तर तुम्ही यस करा, नसाल तर बघा नो तुम्हाला करायचे आहे. ओके, जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला इथे बघा सब कॅटेगरी ऑर्फनची तुम्हाला इथे टाकावी लागणार आहे. ओके, मी इथे नो करून राहिलेलो आहो. त्यानंतर तुम्ही जर स्पोर्ट्समॅन असाल तर यस करा, नाहीतर तुम्ही इथे नोवर क्लिक करा. प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर यस करा, नाहीतर नो करा. ओके, अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त तुम्ही असाल तर यस करा, नाहीतर नो करा. तुम्ही अंशकालीन असाल तर यस करा, नाहीतर नो करा. डोमेशियल आहे तुमच्याकडे महाराष्ट्राचे तर यस करा, नाहीतर तुम्ही बघा फॉर्म भरता येणार नाही. ओके, डोमेशियल असणं खूप जास्त हे बघा इम्पॉर्टंट आहे, इथे तुम्हाला यस करायचे आहे. त्यानंतर बघा आर यू बिलॉंग टू 865 विलेजेस फ्रॉम कर्नाटक. जे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवर जे बघा विलेजेस आहेत तिथले जर तुम्ही असाल तर यस करा, नाहीतर तुम्ही नो करा. ओके, फार्मर सुसाईड शेतकरी आत्महत्या विक्टिमचे जर तुम्ही मुलं असाल ओके तर तुम्ही बघा यस करा, नाहीतर तुम्ही नो करा. पेसा असाल तर तुम्ही बघा आधीच तुम्ही कॅटेगरी आदिवासी टाकलेली असेल तर पेसाचे सुद्धा तुम्हाला ओपन होत असते. ओके, एस टी कॅटेगरी टाकली तर पेसा तुम्हाला ओपन होत असते. पेसा असाल तर यस करा, नाहीतर तुम्ही नो करा. ओके, पेसामध्ये यस केलं तर तुम्हाला पेसावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पेसा डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे टाकावं लागणार आणि पेसा ब्लॉक सुद्धा तुम्हाला इथे टाकावं लागणार. त्यानंतर बघा तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात काय. ओके, एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्ही इथे यस करा, नाहीतर तुम्ही नो करा. तुम्ही हँडिकॅप सोल्जर आहेत काय. ओके, तर असाल तर यस करा, नाहीतर तुम्ही नो करा. तुम्ही फ्रीडम फायटर आहात काय, वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर. ओके, नातेवाईक जर तुम्ही आहात तर यस करा, नाहीतर नो करा. ओके, आर यू एन एम्प्लॉई ऑफ इलेक्शन 1994. इलेक्शन 1994 मध्ये जे झालेलं होतं त्याचे तुम्ही एम्प्लॉई असाल तर यस करा, नाहीतर नो करा. 1991 मध्ये जे झालेलं होतं आपलं सेन्सस. ओके, सेन्सस जे झालेलं होतं जनगणना त्याचे एम्प्लॉई असाल तर यस करा, नाहीतर नो करा. आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे तुमच्या टाकायचे आहे, कंपल्सरी आहे. आधार कार्ड नंबर तुम्ही इथे टाकायलाच पाहिजे. आधार कार्ड नंबर जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. ओके, नॅशनॅलिटी इंडियन. मीडियम ऑफ डेट हे बघा हे इम्पॉर्टंट आहे. यावर जर तुम्ही क्लिक केलं हे बघा मीडियम ऑफ डेट 2025 हे बघा हे जे कर्सर आहे कर्सरकडे बघा मीडियम ऑफ डेट 2025. तर इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला 2 मीडियम मिळणार आहेत, इंग्लिश मराठी, इंग्लिश उर्दू. ओके, म्हणजे तुम्ही इंग्लिश मराठीमधूनही फॉर्म भरू शकता, इंग्लिश उर्दूमधूनही फॉर्म भरू शकता. ओके, जर तुमचे उर्दू मीडियम असेल तर. आता बघा सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे कोणतंही. हे बघा प्रिफरन्स 1, प्रिफरन्स 2 आणि प्रिफरन्स 3 जेवढ्या जवळचे सेंटर आहे ते तुम्ही आधी सिलेक्ट करा, थोडं दूरचे तुम्ही नंतर सिलेक्ट करा. आणि बघा तिसरं सुद्धा तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतंही तुम्ही तिथे जवळपासचे तुम्ही टाकून द्या. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमची इथे डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे. त्यानंतर बघा फर्स्ट नेम तुम्हाला 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे टाकायचे आहे. 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे फर्स्ट नेम टाकायचे आहे. आधी जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं, रजिस्ट्रेशन करत असताना ID प्रूफवरचे तुम्ही नाव टाकलेलं होतं, इथे तुम्हाला आता 10वीच्या मार्कशीटवरचं नाव टाकायचे आहे. ओके, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचे नाव म्हणजेच मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला इथे टाकायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचे आहे, मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर. तुम्हाला जुडवा भाऊ किंवा बहीण आहे काय तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे, नो किंवा यस तुम्ही करा. ओके, जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला त्याचे नाव इथे टाकावं लागणार. ओके, त्यानंतर जेंडरसुद्धा तुम्हाला ट्विनचे टाकावं लागणार आहे. मरायटल स्टेटस तुम्ही मॅरिड आहेत की नाही तर अनमॅरिड, मॅरिड, विडोवर. ओके, डायवॉर्स्ड, ज्युडिशियली सेपरेटेड असं तुम्ही जे काही असाल ते तुम्ही टाकून द्या. मॅक्झिमम लोक अनमॅरिड किंवा मॅरिडमध्ये येत असतात. त्यानंतर बघा फादर्स नेम टाकायचे आहे 10वीच्या मार्कशीटच्या नुसार. ओके, 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला फादर्स नेम टाकायचे आहे आणि मदरचे नेमसुद्धा त्यानंतर तुम्हाला टाकायचे आहे 10वीच्या मार्कशीटच्या नुसार. ओके, त्यानंतर बघा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचे आहे, जेही तुमचे ॲड्रेस असेल तुम्ही टाका. त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचे आहे. स्टेट तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र आहे आपलं, इथे तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. ओके, त्यानंतर पिनकोड तुमच्या जे काही असेल ते तुम्ही इथे पिनकोड टाकून घ्या. ओके, त्यानंतर तुम्ही जिथे राहून राहिलेले आहे तो ॲड्रेस आणि तुम्ही जे आहे तुम्ही जिथून फॉर्म भरून राहिलेले आहेत, म्हणजे काही विद्यार्थी रूम करून राहतात. ओके, तर रूमचा ॲड्रेस आणि घरचा ॲड्रेस वेगळा वेगळा असतो, तर त्यांनी तसं वेगळा वेगळा ॲड्रेस टाका. आणि काही विद्यार्थी घरीच राहतात तर त्यांनी जे आहे
सेम ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स तुम्ही इथे लिहून टाका. ओके, जर तुम्ही रूम करून राहत नसाल, बाहेर राहत नसाल, तर तुम्ही सेम ॲड्रेस तुम्ही इथे क्लिक करून घ्या. त्यानंतर बघा फीस द्यायची आहे 850 रुपये, कारण मी OBC मधून फॉर्म भरलेला आहे. ओपन कॅटेगरीमधून जर तुम्हाला फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला यापेक्षा जास्त फीस पे करावी लागेल. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वच्या सर्व आपण इथे भरलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डिटेल्समध्ये सेकंड पेजवर आपण आलेलो आहोत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला इथेच बघा टाकायचे आहे. ओके, तर इथे बघा सर्वात आधी SSC म्हणजे 10व्या वर्गाची तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकायची आहे. मीडियम तुम्हाला सर्वात आधी इथे तुम्हाला टाकायचे आहे. 10व्या वर्गात तुमचे बघा जे 10व्या वर्गात तुमचे जे मीडियम असेल ते तुम्ही इथे टाका. मी इथे बघा मराठी मीडियम टाकून राहिलेलो आहो. इंग्लिश असेल तर तुम्ही इंग्लिश टाका. ओके, उर्दू असेल तर तुम्ही उर्दू टाका. हिंदी असेल तर तुम्ही हिंदी टाका. गुजराती असेल, जे काही असेल तुमचे मीडियम ते तुम्ही टाकू शकता. फक्त बघा मराठीचं नॉलेज असणं गरजेचे आहे. ओके, मराठी येणे गरजेचे आहे आणि मराठी तुम्हाला येते याचे प्रूफ तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट यावर क्लिक केल्यानंतर भारतातले सर्वच्या सर्व बोर्ड आणि युनिव्हर्सिटीज इथे ओपन होऊन जातात. नॉर्मली काय असते बघा, तुम्हाला तिथे टाईप करावं लागतं. तुमचे जेही बोर्ड असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल तुम्हाला तिथे टाईप करावं लागते. इथे यांनी क्लिक करायला दिलेलं आहे आणि भारतातले सर्वच्या सर्व यांनी इथे देऊन टाकले. त्यामुळे तुम्हाला इथे स्वतः तिथे तुम्हाला सर्च करावं लागेल. आता 10व्या वर्गामध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असते, तर डायरेक्ट बघा इथे एमवर जायचे आहे. तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये यांनी दिलेलं आहे, तर डायरेक्ट एमवर तुम्ही जा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. ओके, त्यानंतर बघा डिग्री किंवा स्ट्रीम तुम्हाला इथे काहीही टाकायचं नाही, कारण कुठल्याही प्रकारे स्ट्रीम किंवा डिग्री इथे राहत नाही. ओके, आणि जर यांनी इथे मागितलं तर तुम्ही इथे बघा नील लिहू शकता. ओके, नील तुम्ही इथे लिहू शकता. ओके, जर त्यांनी इथे कंपल्सरी काहीतरी जर त्यांनी मागितलं तर तुम्ही इथे नील तुम्ही लिहून टाका. ओके, त्यानंतर बघा डेट, मंथ आणि इयर, डेट ऑफ पासिंग यांनी इथे मागितलेलं आहे. डेट ऑफ पासिंग तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचे जे प्रमाणपत्र आहे 10वीचं, ओके, ज्याला आपण 10वीचं सर्टिफिकेट म्हणतो. आमच्या इकडे बघा विदर्भामध्ये किंवा नागपूर एरियामध्ये त्याला बघा 10वीचा डिप्लोमासुद्धा म्हणतात. ओके, आधीचे लोक 10वीचा डिप्लोमा म्हणतात, तर इकडचे कितीतरी विद्यार्थी जे आहे ते 10वीचा डिप्लोमा म्हणत असतात. ओके, तर ॲक्च्युली तो डिप्लोमा नाही, ते बघा प्रमाणपत्र असते. तर डिप्लोमा म्हणा किंवा प्रमाणपत्र म्हणा, सर्टिफिकेट म्हणा, काहीही म्हणा, तर त्या 10वीच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला डेट ऑफ जे आहे पासिंग तिथे लिहून असते. ठीक आहे, तर ते तुम्हाला इथे टाकायची आहे. आणि जर तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही काय करायचं, तुमच्या कोणी बॅचमेट असेल बघा 10व्या वर्गामध्ये, तुमचे कोणी बॅचमेट असेल त्याला कॉल करा, त्याला तुम्ही विचारा डेट, सेम डेट असते. ओके, तुमच्या प्रमाणपत्रावर आणि त्यांच्या प्रमाणपत्रावर सेमच पासिंग डेट राहणार आहे. ओके, आणि पर्सेंटेजमध्ये मार्क किती मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथे टाका. ओके, 10वीच्या मार्कशीटवर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मार्क तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर 12वीमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघा इंग्लिश मीडियम होतं की का होतं तुम्ही इथे टाका. त्यानंतर इथे सुद्धा बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्ही सिलेक्ट करून टाका. आणि त्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रीम तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे सायन्स, तर तुम्ही इथे सायन्स टाका. इथे सुद्धा डेट, मंथ, इयर टाकायचे आहे. डेट ऑफ पासिंग तुमचे जे 12वीचे प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, ओके, त्यावर हे लिहून आहे. आणि 12वीचे जे आहे पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहे. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कोणत्या क्लासमध्ये पास झालेला आहे. ओके, फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, थर्ड क्लास आहे, हे सुद्धा तुम्हाला इथे टाकणे कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर बघा ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही इंग्लिश मीडियम होतं, मराठी मीडियम होतं, काय होतं ते तुम्ही टाका. त्यानंतर तुमचे जे युनिव्हर्सिटी आहे त्याचे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं बघा DY पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर, इथून ज्यांनी केलं असेल ते टाका. ओके, आता त्यानंतर बघा, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर सिमिलरली जसं मी तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये सांगितलं तसं तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर आता कंपल्सरी जे विषय आहेत त्याबाबत आपण बोलून घेऊया. प्रोफेशनल ग्रॅज्युएशन, D.Ed आणि B.Ed इथे आहे. ओके, प्रोफेशनल डिप्लोमा आहे बघा इथे आहे. प्रोफेशनल डिप्लोमा आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएशन. प्रोफेशनल डिप्लोमामध्ये बघा, प्रोफेशनल डिप्लोमामध्ये D.Ed येणार आहे, DTED येणार आहे बघा, D.Ed येणार आहे, DTED येणार आहे. ओके, ATD, TCH, तर हे जे आहे
कंपल्सरी विषय हे तुम्हाला इथे टाकायचे आहे. तर ज्यांचे D.Ed आणि B.Ed असेल त्यांनी बघा प्रोफेशनल डिप्लोमा आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला D.Ed आणि B.Ed मिळणार आहे. तर इथे तुम्ही ते टाका. इतर इन्फॉर्मेशन सेम राहणार आहे. डेट ऑफ पासिंग, डेट ऑफ जे आहे इयर, जे तुम्हाला डेट ऑफ पासिंग तुम्हाला इथे टाकायचे आहे, पर्सेंटेज किती मिळाले होते ते टाकायचे आहे, आणि कोणत्या तुम्ही फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहे. ओके. त्यानंतर इतरही तुमचे जे असेल, MPhil असेल किंवा PhD केलेली असेल आणि इतर असेल ते तुम्ही इथे स्वतः टाकून घ्या. त्यानंतर बघा वेदर अपियर्ड फॉर महाटेट, या आधी तुम्ही महाटेटमध्ये अपियर झालेले आहेत की नाही ते तुम्ही इथे टाका. यस असेल तर यस करा. यस केल्याबरोबर इतर ऑप्शन ओपन होतात की कोणत्या विषयामध्ये बघा वेदर अपियर्ड फॉर फर्स्ट पेपरमध्ये तुम्ही अपियर होते की नाही हे वगैरे तुम्हाला इथे भरावं लागणार आहे. ओके. मी इथे नो करून राहिलेलो आहो. ज्यांचं सेकंड टाईम असेल त्यांनी यस करा. ओके. इतर डिटेल भरा. ओके. ज्यांचे फर्स्ट टाईम असेल त्यांनी नो करा. नो केलेलं राहणार आहे तर काही प्रॉब्लेमच नाही. ज्यांनी यस केलेलं आहे त्यांच्यासाठी सर्वची सर्व डिटेल ओपन आहे. ओके. ती डिटेल तुम्हाला इथे भरावी लागणार. तर लास्ट इयर तुमच्या बघा सीट नंबर वगैरे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. ज्यांनी या आधी दिलेला आहे, ज्यांनी दिलेलं नाही नो करा. सर्वच्या सर्व बंद होऊन जाते. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथे ओपन होते की सेंट्रलची TET तुम्ही दिलेली आहे काय. ओके. जर तुम्ही दिलेली असेल तर सेम सर्वच्या सर्व ओपन होणार पुन्हा. ओके. आणि मग तुम्हाला सीट नंबर टाकावा लागेल. ओके. पहिल्या पेपरमध्ये पास झाले होते की नाही, CTETचा सीट नंबर टाकावा लागेल. ओके. आणि पर्सेंटेज मार्क किती मिळाले होते, सेकंड पेपरमध्ये तुम्ही अपियर झाले होते की नाही. ओके. CTET सीट नंबर, ऑप्शनल सब्जेक्ट कोणता होता, हे सर्वच्या सर्व तुम्हाला नंतर तिथे टाकावं लागेल. ठीक आहे. आणि जर तुम्ही इथे नो केलं तर सर्वच्या सर्व बंद होणार आणि डायरेक्ट तुम्हाला इथे विचारणार आहे बघा. हे बघा, हॅव यू पास टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय सेंट्रल और महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज पर NCTE नॉर्म्स. जर तुम्ही पास झालेले असेल याआधी, ओके, तर यस करा, नाही तर तुम्ही नो करा. यस केलं तर इतरही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरावी लागेल. नो केलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके. आता त्यानंतर बघा नो केलेलं आहे तर हॅव यू स्टडीड बेंगॉली लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट ॲट HSC. 12व्या वर्गामध्ये तुम्ही बेंगॉली लँग्वेज शिकलेले आहे की नाही तर इथे नो करा. यस असेल तर यस करा. त्यानंतर तुमच्याकडे कम्प्युटर लिटरसी आहे की नाही तुम्हाला इथे बघा यस करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे MSc IT वगैरे असेल तर तुम्ही इथे यस करून घ्यायचे आहे. ओके. त्यानंतर बघा वेदर द कॅन्डिडेट पार्टिसिपेटेड इन एनी फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटी इन TET. म्हणजे 2018-19 मध्ये जी TET झाली होती त्यामध्ये तुम्ही फ्रॉड केला होता का, तर तुम्ही इथे नो करून घ्या. ओके. यस असेल तर बघा आता तुम्ही फ्रॉड केलेला असेल तर आता काय बोलावं. ओके. आणि तुम्ही त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल करून घ्यायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला इथे करून घ्यायचे आहे. ओके. तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधी TET दिलेली आहे त्यांना थोडी जास्त इन्फॉर्मेशन भरायची आहे. ओके. ज्यांनी केलेली नाही त्यांना काही जास्त इन्फॉर्मेशन भरायची नाही. नॉर्मल एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांना भरायचे आहे. ओके. आता आपण समोर जाऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट फॉर्म आलेला आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला त्यांनी सांगितलेले नाही. मला असं वाटलं की डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावतील, परंतु डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितलेलं नाही. ठीक आहे. हे सर्व फिल केल्यानंतर इथे बघा तुम्ही एकदम खाली यायचे आहे आणि सर्वच्या सर्व इथे क्लिक करायचे आहे. तीनही जे बॉक्सेस आहे हे बघा, तीनही बॉक्सेस इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन हे 50 KB पर्यंत असायला पाहिजे. ओके. 20 KB ते 50 KB पर्यंत तुम्हाला लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला टाकायचे आहे. आणि हे जे इम्प्रेशन आहे हे काळ्या शाईमध्ये किंवा निळ्या शाईमध्ये, ओके, ब्लॅक इंक किंवा ब्ल्यू इंक दोनही इंकमध्ये तुम्हाला चालणार आहे. आणि हे जे डिक्लेरेशन आहे हे सुद्धा तुम्हाला ब्लॅक इंक किंवा ब्ल्यू इंकमध्ये तुम्ही लिहू शकता. ओके. आणि बघा हे जे डिक्लेरेशन आहे हे मॅक्झिमम 100 KB पर्यंत असायला पाहिजे. 50 KB ते 100 KB हे असायला पाहिजे. हे जे आहे डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला काय लिहायचे आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे डिक्लेरेशन लिहायचे आहे. डिक्लेरेशन लिहायचे वर त्यानंतर खाली बघा मजकूर लिहायचा जे काही आहे मजकूर, आणि त्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचरसुद्धा तुम्हाला करायचे आहे. ओके. आता हे जे संपूर्ण डिक्लेरेशन आहे
हे यामध्ये फिट होऊन राहिलेलं नाही विंडोमध्ये. ओके, नंतर मी याला फिट करणार बरोबर. मी काही इथे फॉर्म भरून राहिलेलो नाही, हे मी तुम्हाला फक्त दाखवायला आणलेलं आहे. हे जे संपूर्ण डिक्लेरेशन आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करून राहिलेलो आहो, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या. आणि हे जे नाव आहे तुषार निंबाळकर, हे जे नाव आहे याच्याऐवजी तुम्हाला स्वतःचे नाव लिहायचे आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्ही फक्त करून घ्या. आणि हे सर्व झाल्यानंतर इथे तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकायचे आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करून द्या. सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला करायचे आहे आणि तिथून मग तुम्हाला तुमचे बघा पेमेंट विंडो ओपन होणार आहे. मी काही पेमेंट करून राहिलेलो नाही, कारण मी फॉर्म भरून राहिलेलो नाही, म्हणून मी पेमेंट करून राहिलेलो नाही. ओके, तुम्ही पेमेंट करून टाका आणि तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करून टाका. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या आणि शंकांचे उत्तर मी कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. याशिवाय आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देत असतो. तिथे सुद्धा आपलं कमेंट सेक्शन ओपन आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या आणि तिथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आली फॉर्म भरताना तर तुम्ही ते मला विचारा. ओके, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.